श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज आपण या सुंदर साडीपासून 10 वर्षाच्या मुलीसाठी वनपीस शिवणार आहोत. तर मी ते बटर क्रेपचं अस्तर घेतलेलं आहे. हे एकदम सॉफ्ट अस्तर असतं. 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. वरची बाजू मी एकदम इक्वल करून घेतलेली आहे आणि तिथून मी 13.5 इंचावरती उंची घेते. हा आपला वरचा पार्ट तयार होणार आहे. शोल्डर 6 इंच घेते, म्हणजे 12 इंच शोल्डर असतील तर 6 इंच, गळा रुंदी 2 इंच आणि गळा उंची मी 5.5 इंच घेणार आहे आणि एक छान असा पान आकार देऊन घेणार आहे समोरच्या गळ्यासाठी. मुंडा घेताना छाती घेरचा चौथा भाग -1 इंच घ्यायचा आहे. तर छाती घेर घेताना छाती घेरचा चौथा भाग +2 इंच, जितकं तुमचं मेजरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मेजरमेंट्स घेऊ शकता. कमर घेरचा चौथा भाग +2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे आणि हा सिंपल आकार देऊन घ्यायचा आहे. आता कमरेच्या तिथे आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आणि फ्रॉक बसताना खूप सुंदर बसेल. तर अशा पद्धतीने आपण हे कटिंग केलेलं आहे. आता पुढचा आणि पाठीमागचा गळा आपल्याला सेपरेट करायचा आहे, म्हणून हे कापड सेपरेट केलेलं आहे. आता मी पाठीमागचा गळा 4.5 इंच घेणार आहे आणि एक गोलाकार देऊन घेणार आहे, कारण पाठीमागे आपल्याला एक हुक लावून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने आपण दोन्ही गळ्याचे आकार कट करून घेतलेले आहेत. अस्तर कटिंग झालेलं आहे. आता मेन फॅब्रिक कट करूया. तर मी इथे साडीचा पदर घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला वरचा पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. कट करताना असे जे कापड असतात ते अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा सगळीकडून आपण कटिंग करायचं आहे, कारण हे फ्लोई कापड थोडेसे सरकतात शिलाई करताना, तर त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे. आता आपल्याला याचा घेर कट करायचा आहे. तर त्यासाठी मी साडीचा घेरसाठी मी जो साईडचा पार्ट आहे, म्हणजे जो नेस्ता पदर असतो, त्याला खाली लेस नाही आहे किंवा साडीवरती डिझाईन नाही आहे, तो पार्ट आहे तो काढायचा आहे. दुसऱ्या बाजूला जो पदर आहे त्या साईडचा सुद्धा पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे आणि जो मधला निऱ्यांचा पार्ट आहे तेवढाच आपल्याला साडीचा घ्यायचा आहे, जो घेर आहे खालचा त्यासाठी. तर तो कंप्लीट माझा 3 मीटर भरलेला आहे. तर अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे. तर पहिला आपण 12 इंच तर सोडायचे आहेत वरच्या पार्टचे आणि कंप्लीट उंची आपल्याला 45 इंच पाहिजे, +1 इंच शिलाई मार्जिन, म्हणून 46 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे वरचा 12 इंच सोडून उरलेला पार्टपासून 46 इंच घ्यायचं आहे. अस्तर कटिंग करताना मी सेम अस्तर, म्हणजे 3 मीटर मेन फॅब्रिक आहे, तर 3च मीटर मी अस्तर घेतलेलं आहे आणि उंचीला सुद्धा मी सेम घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं खालचा पार्ट सुद्धा तयार झालेला आहे. आता स्लीव्ज कटिंग करायची आहे. तर स्लीव्ज कट करताना मुंड्याचा असा तिरका मेजरमेंट घ्यायचा आहे 7 इंच आणि उंची जेवढी आपली स्लीव्जला पाहिजे त्या प्लस अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि आपली ही स्लीव्जसुद्धा सिंपलपणे कट करून घ्यायची आहे. त्याला काही फुगा नको होता, त्यांना एकदम सिंपल स्लीव्ज पाहिजे होती, म्हणून अशा पद्धतीची सिंपल स्लीव्ज मी कट केलेली आहे. आपला कटिंग पार्ट सगळा रेडी झालेला आहे. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर मेन फॅब्रिक घेतलेला आहे सरळ बाजू, त्यावरती अस्तर ठेवलेला आहे. पुढचा पार्ट आहे मी पिन लावून सिक्युअर केलेला आहे आणि पुढचा फक्त गळा आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. सेम पाठीमागचा पार्ट आहे त्याला सुद्धा करायचा आहे. मी इथे हुक लावणार आहे, यासाठी मी इथे खाली लाईन करून घेतलेली आहे आणि त्यानुसार मी ड्रॉ करून घेते. यानुसार तुम्ही शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल आहे, पण अशा साड्यांवरती जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर प्रॉपर पिन लावून सिक्युअर करायचं आहे आणि नंतरच तुम्ही शिलाई करून घ्यायची आहे. तरच तुम्ही जो आकार पाहिजे तो आकार तुम्हाला यावरती छान तयार होणार आहे. तर पलटी करून घेताना आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पलटी करायचे. तर पुढचा पार्ट सेम झाला तशाच पद्धतीने पाठीमागचा पार्टसुद्धा तयार करायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे आणि जो हुक लावायची पट्टी आहे तिथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचेत आणि पलटी करून घ्यायचं आहे. तर आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्टसुद्धा रेडी होणार आहे. आता या गळ्यांना मी छान अशी लेस लावून घेणार आहे. सिंपल लेस लावली की एक छान आकार येतो आणि ड्रेसला लुक छान येतो. तर त्यासाठी अगदी सिंपल लेस लावायचे आहेत.
फार काही खूप मोठ्या आणि लहान मुलींसाठी तर एकदमच नाजूक अशा लेस पाहिजेत. मी पुढच्या बाजूला अशा पद्धतीची खड्यांची लेस लावून घेतलेली आहे. खड्यांची लेस लावताना थोडंसं सुईकडे लक्ष देऊनच तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. आता जो खालचा पार्ट आहे घेरचा, त्यासाठी मी जे कापड घेतलं होतं मेन फॅब्रिक, त्याला सेम मी अस्तर वरच्या बाजूने स्टिच केलेलं आहे, कारण सेम मेजरमेंट्स आहेत त्याचे म्हणून. आणि अशा पद्धतीने मोठे मोठे प्लीट्स 1 इंचाचे त्यावरती देऊन घ्यायचे आहेत. तर अगदी सिंपल आहे. मी बऱ्याच ड्रेसमध्ये अशा मोठमोठ्या प्लीट्स देत असते आणि तुम्हाला दाखवत असते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या 1-1 इंचाच्या प्लीट्स देऊन झालेल्या आहेत. हे बघू शकता, खूप सुंदर असा घेर येणार आहे. 3 मीटर कंप्लीट कापड असणार आहे. आता यावरती आपला पुढचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. याआधी तुम्ही प्रॉपर मेजर करून घ्यायचं आहे की तेवढ्याच प्लीट्स पुरेशा आहेत का, त्यानुसार तुम्ही परत जोडू शकता. अशा पद्धतीने आपली ही एकदम मस्त फिनिशिंगमध्ये हे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट लावून झालेला आहे. पाठीमागं तुम्ही सिंपल दोरी लावू शकता लेससारखी, किंवा अशा पद्धतीची फॅब्रिकपासूनच दोरी बनवून तुम्ही इथे लावू शकता. तर सिंपल आहे म्हणून मी डायरेक्ट अटॅच करून दाखवलेली आहे. पुढचा आणि पाठीमागचा पार्ट तयार झालेला आहे, तो एकावरती एक ठेवायचा आहे आणि शोल्डरला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे सरळ बाजूवरती. परत पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. यामुळे कुठेही धागे निघत नाही, उसवण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे धागा कुठे साडीचा निघाला नाही तर शक्यतो आपलं हे कापड उसवणार नाही शिलाईमधून. तर त्यासाठी आता स्लीव्जला मी इथे अस्तर लावलेलं नाही आहे. जर तुम्हाला अस्तर पाहिजे असेल तरी तुम्ही अटॅच करू शकता. आता स्लीव्ज आपली इथे लावून घ्यायची आहे. मध्यवर्ती मध्ये ठेवायचं आहे आणि स्लीव्जचा आकार बघू शकता, मी दाखवल्याप्रमाणे एकदम प्रॉपर स्लीव्ज कट झालेली आहे आणि आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. अशा पद्धतीने दुसरी स्लीव्जसुद्धा लावून घ्यायची आहे आणि आता सिंपल मेजरमेंट घ्यायचे आहेत आणि फिटिंग करून घ्यायचं आहे. तर जितकं मेजरमेंट आहे त्यानुसार किंवा 1 ते 1.5 इंचावरती सिंपल तुम्ही शिलाई दिली तरी प्रॉपर मेजरमेंटने, कारण आपण कटिंग करताना ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्यानुसार 1.5 इंच किंवा 1.25 इंचावरती तुम्ही मार्क करून अशा पद्धतीने शिलाई देऊन घेऊ शकता. तर इतका सिंपल फ्रॉक आहे हा. स्टिच करण्यासाठी आणि वापरण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे, कारण याला छान बटर क्रेपचं अस्तर वापरलेलं आहे. त्यामुळे मुलींना टोचणारे ड्रेस आवडत नाहीत तर तो प्रश्न मिटणार आहे. तशा पद्धतीने सिंपल ड्रेस पण एकदम छान सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. मला ड्रेस शिवल्यानंतर असं वाटलं की फ्रंट पार्ट आहे तो थोडासा सिंपल वाटतोय, तर मी त्याच साडीची लेस काढून अशा पद्धतीने इथे समोरच्या बाजूला अटॅच करून घेतलेली आहे शिलाई देऊन. खूपच सिंपल आहे पण लुक एकदम चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने कधी कधी शिवून झाल्यानंतर सुद्धा आपण काहीतरी छान वेगळं करत असतो, तर त्याच पद्धतीने हे केलेलं आहे. तर हा फ्रॉक कसा वाटला तुम्हाला हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करून बघा. तर अशा पद्धतीचा खूप सुंदर मोठा घेर असलेला फंक्शनमध्ये यूज होईल अशा पद्धतीचा हा ड्रेस रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.